नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 22 एप्रिल 2026. आता आलो आहे कामावरनं जेवायला आत्ता. आणि ह्या उन्हामुळं काय जेवण जातच नाही. काय आता जेवायला काय भेंडी आहे, भेंडी आणि काय चपात्या आहे. त्या भेंडी आणि चपाती. आता मला काय भेंडी आवडत नाही, कारण की आता आई आल्या कामावरनं, आता भांडे घासायला लागल्या बाहेर आहे. त्यामुळं ती म्हटली आता आम्ही काय आमटी करत नाही, मग आता आपलं चटणी घेतो खायला, कारण की आई कंटाळून आल्या ना. म्हटलं राहू दे, चटणी आणि चपाती खातो आपलं, आहे का नाही. ठीक आहे, हे चटणी. गरमीमुळं नाही एवढं काय जेवण झालं, उन्हामुळं. तेल, चटणी आणि ह्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकलं की नाही खायला भारी लागतं ना. आणि सोबत थोडा कांदा काय आता शिल्लक नाही आहे, त्यामुळं कांदा नाही खात, पण हे लय भारी लागतं. असं दरवेळी मी कालवण नसलं की नाही मी असंच घेतो खायला, पण मस्त लागतं खायला. आणि सोबत आंबा पण भारी लागतो. चपाती, चटणी आणि आंबा. जो काय आंबा येत आहे, हाय कच्चा आंबा आहे, ह्यो पण खा. ह्याच्यासोबत ह्यो आंबा पण खातो, म्हणजे चवील खायला लय भारी लागते. काय जेवणार आहेस? अगं माझं ताट आहे ते गोष्ट. मग ते कशाला खाली ताट घेतलं माझं? भेंडी गिळगिळ लागले त्यामुळं बघ की कशी लागते. उन्हामुळे ही झाल्या जरा गिळगिळ. फडकवे फडकं कुठे गेले? आणतो फडकं. हेच घेतलं पाहिजे, फडकं पाहिजे आईला. आहे वल्लच आहे फडकं. हे तिला विचारतो, वल्लच फडकं आहे. वल्लच आहे का? वल्लच आहे बघ. चितुंद्री चपाती टाकू होय, ते टाकतो. एवढंच? पण हाय कुठं चितुंद्री? तिथं आहे. तू मगाशी दिसले ना तुला? पिल्लं होतं वे कुठं? त्या बेळात ना वर वे. थांब बघतो आहे का. ही चपाती पण तिथं शेवतो. तर चिचुंदरीचं पिल्लं इथं कोंपाड्यात होतं म्हणत्या. कुठं चिचुंदरी कुठे येत्या माहिती आहे का? चिचुंदरी इथं या बेळकापाशी बरोबर तिथं चपाती ठेवतो. हे हो लय काटा इथे. हे का चितुंदरी इथं येत्या कुठंतरी, म्हणजे इथं कुठंतरी बेळूक आहे. नाही, ह्याच्या या दरवाजाच्या पाठीमाग अजूनही बेळूक आहे, तिथनं चितुंदरी इथे इथं मी बघितलेलं. मग इथं चपाती ठेवतो ह्याच्यावर, म्हणजे खायला भेटेल ना चितुंदरीला. त्या दरवाजा कुठनं तरी मागणं येते, म्हणून म्हटलं इथंच ठेवावं चपाती खायला तिला. मला आता जुगाड काय करायचं आहे माहिती आहे का? ही जे नारळाचं झाड आहे का नाही, ह्याच्या फांद्या लय फुलत्या, त्या अशा फुलल्या त्या इकडं तिकडं. आणि फुलल्यामुळं आम्हाला जायला येणं तिकडं, म्हणजे जाताना सगळं तोंडावर येतात ना फांद्या या. ठीक आहे, सगळ्या इथपर्यंत आल्या त्या आणि जायला पण येत नाही तिकडं. ती पण त्याच्यावर तिकडे गेल्या, सगळ्या पसरायला लागल्या त्या. मग मला आयडिया काय आली माहिती आहे का? मी काय म्हणतो माहिती आहे का? इथं रश्शीनं बांधावं असं. हे जे फुलले का नाही सगळं असं एकदम रश्शीनं बांधून जाम करावं, म्हणजे फांद्या एकत्र येतील अशा, म्हणजे बाहेर येणार नाहीत ना फांद्या. तसं करावं म्हणतो मी. पण आता रश्शी कुठली घ्यायची? रश्शी काल 2 झाडं आणली राहून, 2 झाडं. हो का, ही एक झाड आणते, ही मोगऱ्याचं झाड आहे. ह्याला कळ्या आल्या आहे का, एक सगळीकडं कळ्या आल्या त्या, म्हणजे कालच झाडं आणली ती. आणि हे झाड आहे फणसाचं. एवढं मोठं आणलं आहे झाड फणसाचं. म्हणजे 2 झाडं आहेत, हे मोगराचं आणि हे फणसाचं. 2 झाडं आणली ती काल राहुल. आता मी काय म्हटलो मग, अशी रश्शी पाहिजे मला. रश्शी म्हणजे लई दिवस झालं बांधायचं म्हणते, पण मला कामामुळं वेळ भेटत नव्हता ना या नारळाच्या झाडाला बांधायचं म्हणून.
पण आता वेळ भेटलाय म्हणलं बांधूनच हे करावं. मला घरात बघितलं पाहिजे रश्शी आहे का घरात, बाहेर काही सापडं ना. इथं पण कुठं तर होती. हां हाय हाय मोटर पशी आहे. ठीक आहे, एवढी रश्शी बाद झाले पांढरे. आता जाऊन बांधतो एकदम जाबून, म्हणजे तोंडावर फांद्या यायच्या नाहीत ना जाताना. बांधतो आता. हे सगळं एकत्र केलं पाहिजे मला. फांद्या या सगळ्या पहिला काय करतो, अशी अशी दोरे टाकतो. आता बघ कसं जोर लावायला लागतो इले. गे बांधायला येईना, जोर लय लावायला लागतो. पहिला अशी गाठ मारतो आणि वर घेतो, म्हणजे काय बांधा येईना. जोर लावलं की लईच फांदी खाली येते. ते असं दाबायला लागते जोरात. काही दबनच झाली त्या फांद्या. राहू दे बांधायला, आहे नाही नको बांधायला. जोर लावला तरी पण फांद्या येईना झाली त्या. राहू दे, बघू परत. तू काय करायला असं ताव? पिकलेली पानं काढायला लागलीस वे. कुठं आहे ती तेव्हा पिकलेली नाही ती? बघू एवढी निघाली वय. ह्याच्या आत खाली येते का बरं? नाही ना, देठच लय झाली, त्यांनी पानं कमी आहे ना.